तर आज तुम्हाला मी कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवते पेपरावरती। आणि इथं मी पेपर घेतले, ब्लाउजवरती मापी पण घेऊन दाखवते बघा। सेंटरपासून ब्लाउजचं सेंटरपासून पण घेऊ शकतो, असं पूर्ण पण घेऊ शकतो। त्यानंतर कमरे घेरचं पण तसंच घ्यायचं आहे। आणि उंची हे 3 माप आपल्याला मेन लागतात, छाती, कमरघेर आणि उंची। तर आपली उंची होती 12.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 13.5 इंच उंची घेतले मी। आणि शोल्डर घेतले मी 5.5 इंच, म्हणजे गळारुंदी 2.5 इंच आणि शोल्डरची जी पट्टी आहे ती 3 इंच, म्हणजे असं टोटल 5.5 इंच। त्यानंतर सेम 5.5 इंचाने आपण खालती पण मार्क करायचा, म्हणजे जे आपण मुंडाचं रेष आखतो ना तर ते सरळ यावं त्यासाठी। तर मुंडा पण मी इथं 5.5 इंच घेतलाय आणि 5.5 इंच मुंडा वरती सोडून ना तिथून खाली किती होतंय बघायचं। आणि सेम तसंच ना तेवढीच आपल्याला इथं पुढं पण मार्क करून घ्यायचं, जेणेकरून ही जी छातीचं आपण माप टाकतो ना तर ते सरळ यायसाठी। तर आपली छाती होती 8 इंच, त्यामध्ये 2 इंच प्लस करून मी छातीचं मार्क करून घेतले। त्यानंतर आपले कमरघेर होती 7 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस केले आणि 2 इंच फिटिंगसाठी आपलं एक्स्ट्रा वाढवलेलं असतं तर ते। त्यानंतर इथं मागच्या मुंड्याचं ना 1.5 इंचावरती मार्क करायचं असतं, तर ते मार्क करून घेतलं मी। आणि व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा। तुमच्याकडे जर पट्टी असली ना तर त्यानं सुद्धा तुम्ही आखून घेऊ शकता। तर मी हातानेच करते। तर आपलं जे बॅक पार्ट आहे ना तो बाजूला ठेवून द्यायचा आणि आपल्याला आता कटोरीचं पार्टचं कटिंग करायचं। वरती गळारुंदी मी 2.5 इंच घेतले होते ना गळाची, तर खाली सुद्धा ना 2.5 इंचावरती मार्क करून असं सरळ रेष आखून घेतला आणि गळाचा शेप दिले मी। त्यानंतर क्रॉस पट्टीसाठी बघा, जे आपलं हुक पट्टी असतं ना तर तिथून 3.5 इंच घ्यायचं आणि इकडं जे फिटिंगचं जे बाजू असतं ना तर तिथून 2.5 इंच घेऊन असं ही क्रॉस पट्टी आपल्याला कट करून घ्यायचं, चांगलं म्हणजे छान शेप द्यायचा आपल्याला। त्याच्यानंतर आता कटोरीचा मार्क करून घेते मी 5.5 इंचावरती। जर आपलं 32 साईजचं जर कटोरीचं ब्लाउज असेल ना तर 5.5 किंवा 5.25 इंच बास होतात, तर तिथं मार्क करून घेतलं। त्यानंतर 3 इंच सरळच वरती मी मार्क करून घेतले। त्यानंतर जे आपलं मुंडाचं बाजू आहे ना तिथून 1 इंच, म्हणजे पुढचं जे मुंडा असतो ना तर तिथं 1 इंचावरती मार्क करून असं कट करून घ्यायचं आणि गळाचं शेप दिलेलं असतं तर ते सुद्धा कट करून घ्यायचा। त्यानंतर जे मुंड्यापासून ना आतमध्ये कटोरीचा शेप देण्यासाठी आपल्याला 2.25 इंच किंवा 2.5 इंच घेतलं तरी चालते। मी तर 2.25 इंच घेतले, कारण आपलं माप ना छोटा असल्यामुळं 2.25 इंच घेतले। तर आता दुसरा पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती जे आपलं कटोरीचं पार्ट आपण कट करून काढायला होतं ना तर ते ह्याच्यावरती ठेवायचं आहे, असंच ठेवायचं आणि मार्क करून घ्यायचं। त्यानंतर ना दोन्ही बाजूला ना 1.5 इंच वाढवायचं किंवा 1.25 इंच वाढवलं तरी चालतं। तर इथं मी 1.5 इंच वाढवले आणि खालून पण 1.5 इंच आणि वरच्या बाजूला ना गळ्याच्या तिथं आपण जेवढं फिटिंग म्हणजे शिलाईमध्ये घेणार आहोत तेवढं वाढवायचं आहे आणि वाढवून अशा पद्धतीचं बघा कट करून घ्यायचं आहे। इथं मी पेन आखले त्यामुळे थोडंसं डीम दिसतोय, पण हे बघा कटोरीचा शेप किती छान झालेला आहे। तर परफेक्ट